Hello students, we are studying the 7th chapter of Mathematics 2 Coordinate Geometry. आणि या प्रकरणामधला आता जवळजवळ सर्वच भाग आपण अभ्यासला आहेत. सुरुवातीला पॉइंट प्लॉट करणं शिकलो, त्यानंतर लाईनचे इक्वेशन, ज्या लाईन पॅरलल असतात एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला, ते तयार करणं शिकलो. आणि नंतर आपण त्याचं प्लॉटिंगसुद्धा कसं करायचं हे मी तुम्हाला अगदी ब्लॅकबोर्डवरती XY सिस्टीम तयार करून सांगितलेलं आहे. त्यावर आधारित मी प्रॅक्टिस सेट 7.2 सोडवायला सांगितला होता. मात्र जर काही अडचणी असतील तर मी आता एक एक क्वेश्चन व्यवस्थित सांगतो. तुम्ही तुमचं टेक्स्टबुक काढा आणि व्यवस्थित प्रॅक्टिस सेट सोडवून घ्या. पहा काय म्हटलं आहे. क्वेश्चन नंबर 1. ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स. On a graph paper, plot the points A, B, C, join A, B, B, C. What is the figure form? कोणती फिगर तयार होते असं तुम्हाला विचारलं आहे. तर इथे काय करायचं आहे, हा प्रश्न तुम्हाला ग्राफ पेपरवरती सोडवायचा आहे. क्वेश्चन लिहून घ्यायचा रायटिंग पेजवरती पेनाने आणि ग्राफ पेजवरती याचा हे पॉईंट प्लॉट करायचे. ए पॉईंट प्लॉट करायचा, त्याचे कॉर्डिनेट लिहायचे. बी पॉईंट प्लॉट करायचा, त्याचे कॉर्डिनेट्स लिहायचे. सी पॉईंट प्लॉट करायचा, त्याचे कॉर्डिनेट्स लिहायचे. त्यानंतर तुम्हाला जॉईन ए बी म्हटलेलं आहे. ए आणि बी जोडायचा आहे स्केलच्या साहाय्याने. ठीक आहे, पेन्सिलचा वापर करून स्केलच्या साहाय्याने जोडून घ्यायचा ए बी हा पॉईंट. नंतर बी सी हा पॉईंट जॉईन करायचा आणि ते जॉईन केल्यानंतर कोणती फिगर तयार झाली ते सांगायचं आहे. तर फिगर तिथे तुम्हाला एक्स ॲक्सिसही तुम्ही काढलेली असेल, वाय ॲक्सिस काढलेली असेल. नंतर ए बी हा पॉईंट जोडलेला, ए आणि बी हे 2 पॉईंट जोडलेली असेल. नंतर बी आणि सी हे 2 पॉईंट जोडलेली असेल. आणि जे तुमची फिगर तयार होईल ते फिगर एक क्वाड्रिलॅटरल तिथे तयार होईल. तो कोणता क्वाड्रिलॅटरल आहे, तो स्क्वेअर आहेत, रेक्टँगल आहेत, ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे सुरुवातीला ग्राफ काढायचा आहे ग्राफ पेजवरती आणि नंतर रायटिंग पेजवरती कोणती फिगर तयार होते ते लिहायचं आहे. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन म्हटलं आहे की राईट द इक्वेशन ऑफ द लाईन. लाईनचं इक्वेशन लिहा पॅरलल टू द वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस म्हणजे जी उभी ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसला पॅरलल असणारी एक लाईन आहेत. ॲट अ डिस्टन्स ऑफ द 7 युनिट्स फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. म्हणजे वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला, लेफ्ट साईड म्हणजे निगेटिव्ह नंबर्स आहेत. ठीक आहे, त्या बाजूला 7 युनिट्सवरती ती लाईन आहे जी वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. तर मग त्या लाईनचं इक्वेशन काय होईल. तर वाय ॲक्सिसला पॅरलल आहेत म्हणजे इक्वेशन लिहित असताना आपण लिहू एक्स इज इक्वल टू, बरोबर आहेत. आणि लेफ्ट साईडला आहेत, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात म्हणजे -7 या पॉईंटमधून ती लाईन पास होईल. म्हणून लाईनचं इक्वेशन असेल एक्स इज इक्वल टू -7. बस तुम्हाला आन्सर लिहायचा आहे एक्स इज इक्वल टू -7 एका शब्दामध्ये. हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये. तिसरा प्रश्न म्हटला आहे की राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस ॲट द डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या खाली ही एक लाईन असेल जी एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल आणि 5 युनिट्स खाली असेल. ठीक आहे, तर त्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला लिहिता येईल. इथे सुद्धा एका शब्दामध्ये आन्सर येतं. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला नोटबुकमध्येच सोडवायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा काय म्हटलेलं आहे. द पॉईंट Q -3 -2 लाय ऑन द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. म्हणजे हा पॉईंट वाय अशा ठिकाणी येतो की ती लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहेत. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन अँड ड्रॉ द ग्राफ. हा तुम्हाला ग्राफ पेपरवरती प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. आणि एक लाईन काढायची आहे जी लाईन Q पॉईंटमधून पास होईल. म्हणजे तुम्ही सुरुवातीला XY प्लेन तयार करून घ्याल. नंतर तुम्ही Q हा जो पॉईंट इथे तुम्हाला दिलेला आहे -3 -2 तो पॉईंट प्लॉट करून घ्यायचा आणि त्या पॉईंटमधून जाणारी आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन काढून घ्यायची आणि मग त्या लाईनचं इक्वेशन लिहायचं. तुम्हाला सहज इक्वेशन लिहिता येईल. ठीक आहे.
हा प्रश्नसुद्धा ग्राफ पेपरवरती सोडवायचा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5. इथे पहा काय म्हटलं आहे, एक्स ॲक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. पहा एक्स ॲक्सिस आणि दुसरं आहेत एक्स ॲक्सिस आणि दुसरी लाईन आहेत एक्स इज इक्वल टू -4. एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम. तर त्यामधलं डिस्टन्स काय असेल. तर आता हा प्रश्न मुळात चुकीचा आहे. आपल्याला माहीत आहे एक्स ॲक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू -4. एक्स इज इक्वल टू -4 असं जर इक्वेशन आहे तर ती वाय ॲक्सिसला पॅरलल असेल लाईन. बरोबर आहेत की नाही. म्हणून आता आपण काय करू, या प्रश्नामध्ये बदल असा करू की इथे एक्स काढून घ्यायचं हे आणि इथे वाय ॲक्सिस असं लिहायचं. प्रश्नच बदलवून टाकू. वाय ॲक्सिस अँड म्हणजे वाय ॲक्सिस आणि लाईन दुसरी आहेत एक्स इज इक्वल टू -4. आता ह्या दोन लाईन पॅरलल होईल. बरोबर आहेत. आणि ह्या दोन लाईन पॅरलल होईल तर मग तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न विचारलेला आहेत की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दॅट वाय ॲक्सिस अँड दुसरी जी लाईन आहेत एक्स इज इक्वल टू -4 यामधलं डिस्टन्स किती. तर तुम्ही सहज लिहू शकाल यामधलं अंतर किती असेल, 4 युनिट्स असेल. बरोबर आहेत ना. डिस्टन्स विचारलेलं आहे ते काय असेल, 4 युनिट्स. -4 युनिट्स असं अंतर असणार नाही, कारण डिस्टन्स त्या पॉईंटवर जरी -1 -2 -3 -4 असं लिहिलं असेल, मात्र डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसतं. ठीक आहे. म्हणून डिस्टन्स असेल 4 युनिट्स. हा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्येच लिहायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 6. व्हिच ऑफ द इक्वेशन्स गिवन बिलो हॅव ग्राफ्स पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड व्हिच वन्स हॅव द ग्राफ्स पॅरलल टू वाय ॲक्सिस. आता पहा इथे 4 तुम्हाला इक्वेशन दिलेले आहेत. एक्स इज इक्वल टू 3 पहिले इक्वेशन, दुसरं y-2 इज इक्वल टू 0 तिसरं दिलेलं आहे, एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0 आणि चौथं दिलेलं आहे y इज इक्वल टू -4 -5. आता तुम्हाला त्या एक्स आणि वाय वरूनच ओळखता येते की कोणत्या लाईन ह्या एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे आणि कोणत्या वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. ठीक आहे. सहज तुम्ही लिहू शकता पॅरलल टू एक्स ॲक्सिस, पॅरलल टू वाय ॲक्सिस असं आन्सर लिहायचे. तुमच्या नोटबुकमध्येच हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन 7. ऑन अ ग्राफ पेपर. आता हा प्रश्न तुम्हाला ग्राफ पेपरवरती सोडवायचा आहे. ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉईंट्स ए, बी अँड सी. हे 3 पॉईंट ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे. म्हणजे ग्राफ पेज घ्यायचं, त्यावरती XY प्लेन काढायचा, त्यानंतर ABC हे 3 पॉईंट प्लॉट करायचे, त्याचे कॉर्डिनेट वगैरे सगळं लिहायचं. पुढे पहा काय म्हटलेलं आहे, इफ दीज पॉईंट्स आर कोलिनियर देन ड्रॉ द लाईन. जर हे 3ही पॉईंट कोलिनियर असतील ABC तर त्यामधून पास होणारी लाईन लिहा. लाईन काढा. ड्रॉ द लाईन विच इन्क्लूड्स देम and write the coordinates of the points at which the line intersect the x-axis and y-axis. पहा तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारलेला आहे. पहिलं काय म्हटलेलं आहे की XY प्लेनवरती हे 3 पॉईंट ABC प्लॉट करा. तुम्ही प्लॉट केले आहेत असं समजतो. प्लॉट केल्यानंतर 3ही पॉईंट कोलिनियर आहेत काय ते पहा. कोलिनियर जर असतील तर त्यामधून एक लाईन पास होईल. मग ही लाईन एक्स ॲक्सिसला कुठंतरी इंटरसेक्ट होईल आणि वाय ॲक्सिसला सुद्धा कुठंतरी इंटरसेक्ट होईल. तर ही लाईन जी आहे, जी लाईन आता तुम्ही ह्या 3ही पॉईंटमधून पास केली, ही लाईन एक्स ॲक्सिसला कुठं कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते त्या पॉईंटचे कॉर्डिनेट लिहायचे आहेत आणि वाय ॲक्सिसला जिथे इंटरसेक्ट होत असेल त्या ठिकाणी वाय ॲक्सिसला जिथे ही लाईन इंटरसेक्ट होत असेल तिथे तुम्हाला त्या पॉईंटचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन या ठिकाणी कॉर्डिनेट लिहायचे आहेत. ठीक आहे. बस सिम्पल आहेत, बाकी काही नाही. त्यानंतरचा 8वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे. काय म्हटलेलं आहे पहा, ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन ऑन द सेम सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट. म्हणजे एकाच कॉर्डिनेट सिस्टीमवरती, म्हणजे XY प्लेनवरती एकच कॉर्डिनेट सिस्टीम काढायची आणि हा प्रश्न तुम्हाला ग्राफ पेजवरती सोडवायचा आहे. ठीक आहे.
राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ देअर पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन. पहा इथं 4 लाईन तुम्हाला दिलेल्या आहेत, म्हणजे इक्वेशन 4 दिलेले आहेत, लाईन काढायचे आहेत. पहिली आहेत x+4 = 0, म्हणजे x = -4 होईल ते. मग x = -4 म्हणजे ती y ॲक्सिसला पॅरलल असेल ही लाईन पहिली. दुसरी लाईन आहेत y - 1 = 0, म्हणजेच होईल ते y = 1, ती x ॲक्सिसला पॅरलल असेल. ठीक आहे, म्हणजे पहिली लाईन ही y ॲक्सिसला पॅरलल आहे, दुसरी लाईन ही x ॲक्सिसला पॅरलल आहे, ती काढायची ग्राफ पेपरवरती. ठीक आहे. तिसरी लाईन आहे 2x + 3 = 0. हां, तर हे जर समजा तुम्ही सोडवलं तर काय होईल, 2x + 3 = 0. हां, 2x सुरुवातीला होईल -3, नंतर x = -3/2. तर ही सुद्धा लाईन तुम्ही -3/2, 2 ने 3 ला डिवाइड करायचं. 2 ने 3 ला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल 1.5 म्हणजे -1.5 असं तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. मग x = -1.5. आता तुम्हाला x = -1, x = -2 याच्यामध्ये काय येईल, मध्ये x = -1.5. ठीक आहे. तिथून पास होणारी लाईन जी y ॲक्सिसला पॅरलल असेल ती सुद्धा काढायची आहे. आणि तिसरी लाईन आहे, आपलं चौथी लाईन आहे 3y - 15. 3y ही ती लाईन 3y - 15 = 0, म्हणजेच काय होईल, 3y = 15. नंतर होईल y = 15/3, म्हणजे y = 5. बरोबर आहे. मग y = 5 ही लाईन x ॲक्सिसला पॅरलल असेल. बरोबर आहे. आता 4ही लाईन तुम्ही ड्रॉ केलेल्या आहेत ग्राफ पेपरवरती असं समजतो. आणि ह्या 4ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होऊन राहिल्या. ठीक आहे. तर ह्या 4ही लाईनचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जे आहेत, म्हणजे ह्या ज्या 4ही लाईन असतील, ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन, ही तिसरी लाईन आणि ही चौथी लाईन असं मानलं तर हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहेत हा, ठीक आहे, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन याचे कॉर्डिनेट लिहायचे आहे तुम्हाला. दुसऱ्या पॉईंटचे कॉर्डिनेट लिहायचे आहेत, तिसऱ्या पॉईंटचे कॉर्डिनेट लिहायचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचे, आणि चौथ्या पॉईंटचे सुद्धा कॉर्डिनेट लिहायचे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुमच्या ग्राफ पेपरवरती तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द इक्वेशन्स गिवन बिलो. पहिला आहे एक्झाम्पल x + y = 2. अर्थातच कुणालाच ही लाईन पॅरलल नसेल, कारण दोन्ही व्हेरिएबल दिसत आहेत. दुसऱ्यामध्ये सुद्धा दोन्ही व्हेरिएबल आहेत, तिसऱ्यामध्ये सुद्धा दोन्ही व्हेरिएबल आहेत. तर हे तीनही लाईन तुम्हाला काढायच्या आहेत. मात्र ह्या ज्या तीनही लाईन तुम्ही काढाल त्या एकाच ग्राफ पेपरवर काढू नका, त्या वेगवेगळ्या ग्राफ पेपरवर काढा. म्हणजे क्वेश्चन 9 सोडवत असताना तुम्हाला 3 ग्राफ पेपर वापरायचे आहेत. एक लाईन तुम्हाला काढावी. पहिल्या एक्झाम्पलसाठी एक ग्राफ पेपर वापरायचा, दुसऱ्यासाठी दुसरा ग्राफ पेपर आणि तिसऱ्यासाठी तिसरा ग्राफ पेपर, कारण यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशनसुद्धा करावं लागतं रायटिंग पेजवरती. बरोबर आहे. या पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 9 सुद्धा ग्राफ पेपरवरती सोडवायचा आहे आणि यासाठी तुम्हाला 3 ग्राफ पेपर लागतील. अशा पद्धतीने हा जो प्रॅक्टिस सेट जो आहे हा या ठिकाणी संपतो. क्वेश्चन 9 या पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर हा प्रॉब्लेम सेट आहेत हा आपण नंतर पाहू. हे प्रकरण आपल्या या ठिकाणी संपेल आणि पुढल्या प्रकरणाला आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सुरुवात करू. ठीक आहे. काही अडचणी असल्या तर मला विचारायच्या.